नक्कीच आपलं प्रोत्साहन आमच्यासाठी नक्कीच एक मोलाचं असं प्रोत्साहन आहे आणि आपण नक्कीच आता थोडंसं थांबवायचं आहे. एकंदरीत उपांत्य फेरीचा सामना असल्या कारणाने मात्र आपल्याला त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. तर ओव्हर टू अंपायर्स. चला व्हॉलंटियर्स प्लीज मैदानात पाणी पोचवायचं आहे. व्हॉलंटियर्स प्लीज पंचांना पाणी हवं आहे. व्हॉलंटियर्स यांना मी रिक्वेस्ट करतो की पाणी पोचवा प्लीज व्हॉलंटियर्स. थोडासा खेळ थांबवा प्लीज. व्हॉलंटियर्स मैदानात पाणी पोचवा प्लीज. वेळेची वेळ प्लीज. पंचांना पाणी हवं प्लीज. थोडीशी व्यवस्था करा. काडी गावान केपीएल गाजतय गो. काडी गावान केपीएल गाजतय गो. माझे 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 गावान केपीएल गाजतय गो. थँक्यू डीजे. तर मैदानात पाणी पोचवायचं यस पोचवलेलं आहे. यस. तर उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. गण्या 11 वर्सेस हा सामना आपण पाहू शकताय. गण्या 11 आणि रियांश 11 एक महत्वाचा असा सामना आपण पाहतोय. चला चालू सामन्याकडे आपण येतोय. गण्या 11 वर्सेस रियांश 11 असा हा सामना आपण पाहण्यास मिळतो. उपांत्य फेरीचा KPL पर्व 8 मधील यस पंचांची संकेत येतात. लेट्स प्ले. आणि तेजस नावाचा गोलंदाज, आशिष नावाचा फलंदाज काय कामगिरी करतील. नक्कीच पहिला चेंडू मात्र नक्कीच सुरेख टप्प्यावर होता आणि चांगला फटका लावण्याच्या दिशेने निघून जाते. सोपान भोईर चांगली कामगिरी करतायत. नक्कीच या सामन्यात लक्ष केंद्रित राहिलंय ते आशिष भोईर यांच्यावर, कारण की सकाळच्या सत्रापासून कालच्या दिवसापासून आशिष भोईर यांची कामगिरी सुरेख राहिली. दुसरा चेंडू घेऊन येत असताना गोलंदाजी मार्क होते. मात्र यार्कलाईनचा चेंडू होता. जबरदस्त चेंडू होता. थोडासा चेंडू खोदून काढला जाते. सर्कल फील्ड मध्ये एक धावती घेतली जाते. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धाव्यांवर. चला मागील सामन्याचा जो सामना आपल्याला पाहायला मिळाला त्या सामन्याचा सामनावीर केतन भोईर कृपया टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. ह्यानंतरचा जबरदस्त चेंडू कट केला जातो. चेंडूला जाईल पूर्ण एकदा यष्टीच्या मागून निर्धाव चेंडूसाठी काही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामागे चेंडू जर आतापर्यंत पाहिले गेले तर 3 चेंडू झालेले आहेत. धावा 2 लागलेले आहेत. सलामीची जोडी आपण पाहू शकतात. आशिष भोईर दुसऱ्या बाजूने दीपक घरत असे बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र चेंडू जातो बर्राच काढावे. थोडासा उलटा दिशेने धावण्याचा प्रयत्न आहे. झेल मात्र जाईल. चेंडू मात्र जाईल चौकारासाठी. येतो थर्डमॅनिझम बाउंड्री. राजेशजी आत्माराम भोईर यांचं मात्र ते आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी मात्र मंचावर येऊन स्थान पण व्हायचं आहे.
राजेशजी आत्माराम भोईर यांचं या खाडी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृपया त्यांना मी विनंती करतो की मंचावर येऊन त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे. तसं मैदानाच्या आतमध्ये सामना इथे सुरुवात हो इथे मात्र जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरिझम चेंडूला फील केला जातो. दरम्यानच 2 धावा पूर्ण होतील का? यस होतात पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने भर पडली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धाव्यांवर. तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ ते पूर्णतः धावा जे लागल्या गेले ते 8 धावा धावफलकावर आतापर्यंत लागतात. इथे मात्र लोअर फुटबॉलचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरिझम चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स येतो. शानदार दमदार चौकार वजवडीचे. मागच्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार झाडतोय केतन भोईर. जबरदस्त 30 धावांची खेळी केली होती त्या कारणास्तव आणि जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. केतन पूर्णपणे 100% मात्र एफर्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये केतन यांनी दाखवले होते आणि त्याच बळावर सामनावीर इथे ठरला जातोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. येतोय चौकार षटकाची होते समाप्ती. 1 षटकानंतर धावसंख्या लागली जाते बिनबाद 12. तर तेजसने आतापर्यंत 6च्या 6 चेंडूला सामोरे गेलाय. आशिष माफ करा 5 चेंडूला सामोरे गेला. वैयक्तिक जबरदस्त खेळ केलाय. इथे मात्र थोडासा हलकापणे खेळून काढला चेंडू मिस फील्ड होत आहे. बॅकअप मिळ परत 2 धावा मिळतील का? पुन्हा एकदा फलंदाज क्षेत्ररक्षक होत आहे. फंबल 1 धाव्याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये मिळते. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या इथे मात्र फ्लाय होईल 14 धाव्यांवर. नाव काय त्यांचं नाव काय मला सांग. तर नक्कीच हेमंतजी भोईर यांच्याकडनं मात्र पारितोषिक येत आहे. हॅट्रिक षटकार असो विकेट असो चौकार असो प्रत्येक हॅट्रिक चौकार षटकार विकेटवर 500 रुपयाचं पारितोषिक लागले ते म्हणजेच हेमंतजी भोईर यांच्या हस्ते. धर्माताचा जबरदस्त फटका यावेळी चेंडू निघून जाईल. धन 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 येतील 4 धावा. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना धावसंख्या जाऊन पोहोचल 18 धावांवर. तरी ते मात्र सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहू शकतात. रियांश 11 विरुद्ध गणा 11 हा संघ आपण पाहतोय. तर प्रथमतः रियांश 11 फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळी आदर्श बॅट सुद्धा बोलू लागला. सेमीफायनलचा सामना इथे मात्र थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय निर्धाव चेंडूसाठी. चेंडू निघून जाईल. यष्टीच्या मागे अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम अचूक टप्पा इथे पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गावर. तरी ते मात्र आदर्श पूर्णपणे मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केला आदर्शाने. यावेळी काय करतोय आदर्श. इथे मात्र चेंडू बर्राच काढावा जातो. झेल होईल का? इथे मात्र झेल सोडलाय. कॅचेस इन द मॅचेस असं म्हटलं जातं परंतु इथे झेल सोडलाय. खरं तर दरम्यान येतात मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. धावा मात्र पुन्हा एकदा 2 ने फ्लाय होताना संख्येवर जाऊन पोहोचला. 20 वर जाऊन पोहोचतोय. काही कमालीची इथे गोलंदाजी मात्र आदर्श करतो. एक संधी मिळवून दिली होती संघाला परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. झेल मात्र तिथे सुटला. 1 धाव्याचं रूपांतर 2 धाव्यात मिळाला. धावसंख्या फ्लाय झाली 2 ने. इथे मात्र असेल पुढचा चेंडू. यापुढे रिव्हर्स टाइम रिव्हर्सचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. दीपक गौरव फलंदाजी मार्कवर इथे मात्र लागली होती आशिषची बॅट. आशिष इथे मात्र स्ट्राईक वर येणं गरजेचे असणार कारण आतापर्यंत 5 चेंडूला सामोरे गेला. 2 चौकार आशिषच्या बॅट मधनं पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू असेल या षटकातून.
पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू होता बॅटची कट घेऊन थर्डमॅन स्लिप मध्ये चेंडू जातो इथे मात्र एकदा सहज मिळते षटकाच्या होते समाप्ती 2 षटकाच्या उत्तर धावसंख्या 21 वर जाऊन बसतो बिनबाद तर पुन्हा एकदा ब्रेक थ्रू होतो आणि ब्रेक थ्रूच्या दरम्यान सुमधुर संगीत शुभम डीजे जवळ निवडतो कोडीतो गोलंदाजी मार्कवर आहे तो हार्दिक पूर्ण मॅच मध्ये अष्टपैलू खेळाडू ची कामगिरी मात्र हार्दिकने निभावला जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली इथे मात्र गोलंदाजी सुटका तितकीच शानदार आणि दमदार पाहायला मिळाली ती हार्दिकच्या या षटकातून तर इथे मात्र अमोलजी पुंडलिक भोईर यांच्या हस्ते सुद्धा या टुर्नामेंट साठी 1000 रुपयाचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे धन्यवाद अमोलजी भोईर त्या केपीएल ची ही स्पर्धा आपण पाहू शकतो स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा स्वाभिमानाची आणि ही स्पर्धा आहे एकाग्रतेची जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय आणि हे बघता बघता दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम क्षण इथे येऊन पोहोचले होते या स्पर्धेतील जावी मंगळा भोईर यांच्या हस्ते सुद्धा 500 रुपयाचं सहकार्य या केपीएल स्पर्धेसाठी मिळालेलं आहे त्या दरम्यान मैदानात येतो वन बाउन्स येतो यावेळी चौकार वाजवडीचे इथे मात्र आता दीपक गरजची बॅट बोलू लागला सेमीफायनलचा दुसरा आपण सामना पाहू शकतो रियांश 11 विरुद्ध गन्ना 11 काही कमालीची फलंदाजी इथे मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रत्येक दोन्ही फलंदाजांनी 2-2 चौकार मात्र आपल्या नावावर केलेत संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर जाऊन पोहोचला 25 वर जाऊन पोहोचतो काही कमालीची फलंदाजी त्यानंतरचा चेंडू इथे मात्र थोडासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता फटका फसलाय खूपच सुरेख फटका चेंडू पडताच उसळी घेतला यष्टीच्या मागे जायला निर्धाव चेंडूसाठी इथे मात्र तटस्थ पंच खूपच चांगली कामगिरी करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे खरोखरच अप्रतिम अशी ही केपीएलची स्पर्धा आपण पाहू शकतो तर सेकंडला सामना दुसरा सामना सेमीफायनलचा इथे मात्र चेंडू इथे मात्र आउटकट घेतलाय जबरदस्त चेंडू थोडासा कट झाला आउटसाइडच्या दिशेने आणि जाईल चेंडू यष्टीच्या मागे निर्धाव तर बघता बघता 2.3 चेंडूचा खेळ आपण पाहू शकतो धावा जर पाहायला गेला तर इथे मात्र थोडस ट्रॅव्हल होतं जलद गतीने इथे मात्र थोडस पूर्ण विराम लागला 2 चेंडूसाठी कारण संख्या जर पाहिली गेली तर 25 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात येणारा पुढे चेंडू इथे मात्र आकुटप्प्याचा चेंडू होता चेंडू बिरकावून लागला स्क्वेअर लेग रिझम क्षेत्ररक्षक आहे पकडेपर्यंत एकदम सहज मिळते इथे मात्र 2 चेंडू शेष असणाऱ्या षटकातून कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते खरोखरच अप्रतिम गोलंदाजी केलाय या 4 चेंडू मागे पहिला चेंडू सोडला तर चौकार पाहायला मिळाला त्यानंतर मात्र बांधून ठेवलाय फलंदाजाला इथे मात्र येतं आशिष स्ट्राईकवर आशिष काय करतोय षटकात काय करतोय पाहूया इथे मात्र ओव्हरपिचचा चेंडू होता बॅटची कडा घेतला चेंडू 30 या सर्कल मध्ये बॉम्ब होतो वन बॉक्स एक्स्ट्रा कव्हर इथे मात्र चूक होते क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि चेंडू निघून जाईल दन 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 करत सीमा पार येते आशिषच्या बॅट मध्ये
थँक्यू. तर इथे मात्र शेवटचा चेंडू असेल, इथे मात्र थोडीशी मिसफीड पाहायला मिळाली, चूक पाहायला मिळाली आणि हा निर्णायक सामना सर सेमी फायनलचा सामना. इथे मात्र चुकीला माफी नसणार, जर चूक घडली तर मात्र तुम्हाला भोगतावं पडणार. शेवटचा चेंडू यस नो इथे मात्र काय करताय, रन आउट होईल का? इथे मात्र गरज नव्हती, चांगली लाईफ पकडली होती दोन्ही फलंदाजांनी. यस नोच्या नादामध्ये इथे मात्र विकेट गमावत असताना दीपक गरत बॅक टू द डगआउट. पहिला गडी तंबूच्या आसराला परत. कम ऑन डीजे. मागे 30 धावसंख्या उभा केल्या, तर 10ची सरासरी मेंटेन ठेवले. एका बाजूने आपण पाहू शकतात मिस्टर आशिष भोयर चांगली कामगिरी करतोय, तर दीपेश खरत यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली होती. नक्कीच दोन आघाडीचे फलंदाज मात्र ऐन वेळेला कुठेतरी त्यांचा एकत्रित ताळमेळ जुळून आला नाहीये आणि परिणामस्वरूप मात्र रनआउटच्या रूपाने मात्र पहिला झटका लागला गेला आणि दीपक खरत यांच्यासारखा एक महत्वाचा मोहरा मात्र माघारी परतला गेला. नक्कीच 30 धावसंख्या उभ्या केल्यानंतर वन डाऊन प्लेयर आपण पाहू शकतात मिस्टर नितेश भोयर. नक्कीच मोक्याच्या क्षणी ज्याप्रमाणे केतन भोयर यांनी आपली कामगिरी उंचावली त्याच कामगिरीची पुनरावृत्ती नितेश भोयर करतील का? ऍज अ कॅप्टन म्हणून नक्कीच केतन भोयर यांनी कमालीचा प्रभावित केला. तीच कामगिरी नितेश भोयर करतील का? त्यांच्याकडे ती नक्कीच स्किल आहे, त्यांच्याकडे ते नक्कीच एकदा तो मापदंड आहे आणि त्या मापदंडाचा वापर आज या सेमीफायनलच्या सामन्यात केपीएलच्या 8व्या पर्वात तो नितेश भोयर करतील का? तर दुसऱ्या बाजूने मिस्टर आशिष भोयर मॅन इन फॉर्म मात्र नक्कीच पाहण्यास मिळतोय. 3 षटकाच्या संख्येनंतर मात्र चौथं षटक हाताळताना आपण परत पाहू शकतो तेजस पाटील आणि आशिष भोयर मात्र आजच्या दिवसात मात्र दुसऱ्यांदा आमने सामने येत आहेत. नक्कीच अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत. एकंदरीत त्या गोलंदाजीमधील उणीवा आणि फलंदाजीमधील ताकद काय आहे ती मात्र नक्कीच दोन्ही संघांनी दोन्ही खेळाडूंनी हेरली असेल आणि त्या पद्धतीनुसार मात्र खेळ होईल का? खेळ पाहणं मात्र मनोरंजक असेल. एका बाजूने नितेश भोयर वन ऑफ द क्लास बॅट्समन इन खालडे नक्कीच म्हणावे लागतील, एक आक्रमक असा फलंदाज काय कामगिरी करेल. पहिला चेंडू होता, लोअर फुटलाचा चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतो, एक्स्ट्रा कव्हरिंगचा. इथे मिळते 1 धावा आणि 1 धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वर चढते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 वर जाऊन पोहोचतोय. तर कमालीची ही फलंदाजी आतापर्यंत चालली होती, परंतु 1 धाव घेण्याची गरज नव्हती. सर मी म्हणेन 1 धाव घेण्याची गरज होती का? कारण दोन्ही फलंदाज मात्र लय प्राप्त झाले होते दोन्ही फलंदाजाला. नक्कीच आता आपण जर पाहिलं बॅटिंग लाईन जर पाहिली तर तिन्ही फलंदाज हे आक्रमक आहेत. एका बाजूने दीपक गरत जरी माघारी परतले असले तरी त्यांनी त्यांचा खेळ केलाय. आशिष भोयर मॅन इन फॉर्म आहे. नितेश भोयर सुद्धा मात्र एक चांगले फलंदाज आहेत, आक्रमक असे फलंदाज आहेत. नक्कीच काय अपील केले जातात, वन साइड 6 फिल्डर सजवल्यात का? तर यस 6 क्षेत्ररक्षक एका बाजूने सजवल्यामुळे मला वाटतं पंचांचे संकेत येतात. यस अंपायर्स, इज इट अ नो बॉल? यस इट्स अ नो बॉल. मात्र नो बॉल घोषित केला जातोय आणि 6 क्षेत्ररक्षक एका बाजूने सजवल्यामुळे आजच्या दिवसातील हा एकंदरीत या स्पर्धेतील एकंदरीत पहिल्यांदा आपण असं पाहतोय की एकंदरीत 6 क्षेत्ररक्षक एका बाजूने रंगवल्यामुळे रचवल्यामुळे आणि नो बॉल मिळतोय आणि आता पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे. म्हणजे 6 चेंडूवर 1+1 2 धावा मिळतात. एक तर धावसंख्या 2 ने वाढली गेला, 32 वर जाऊन पोहोचतोय. डिसिजन पेंडिंग असेल. यस प्लीज पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव येणार नाहीये. आपण अगदी शांत चित्ततेने मात्र हा एकंदरीत निर्णय घ्यायचा आहे. प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतो क्षेत्ररक्षण करणारे जे क्षेत्ररक्षक आहेत की पंच त्यांचा एकंदरीत डिसिजन घेतील, सामोपचाराने डिसिजन घेतील, त्यांच्यात चर्चा करतील. यस अंपायर, इज इट अ नो बॉल ऑर नॉट? येस इट इज अ नो बॉल. फ्री हिट असेल. एका बाजूने मात्र 6 क्षेत्ररक्षक रचल्यामुळे मात्र हा नो बॉल मिळते. आधीच्या सकाळच्या सतत आपण पाहिलं होतं की मैदानात गार्ड काढल्यामुळे इनिंगची अगदी खेळ समाप्त झाला होता आणि त्यानंतर अगदी गार्ड मैदानात काढल्यामुळे बारीक कटाक्ष टाकला पंचांनी आणि त्यामुळे मात्र नो बॉल घोषित केला होता. 3 धावांची शास्ती मात्र रचली गेली होती. जसं अंपायरच्या लक्षात येईल, जसा अंपायरचा कटाक्ष येईल तसा मात्र त्यांचा निर्णय येतो आणि यस मोरे सर यांचा बारीक कटाक्ष की एका बाजूने तुम्ही 6 क्षेत्ररक्षक नाही रचू शकत आणि परिणामस्वरूप हा नो चेंडू पाहण्यास मिळाला.
तर उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट, आशिष भोईर यांना मात्र संधी असेल. नक्कीच फ्री हिटचा चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन नाहीये, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, नक्कीच मोठा फटका मारण्याचा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र अपयशी ठरले. नक्कीच आशिष भोईर मात्र नक्कीच इन्फॉर्म आहेत, मात्र फ्री हिटचा चेंडू तुम्ही नाही सोडू शकत. या उपांत्य फेरीच्या सामन्यात अगदी मोक्याच्या क्षणी तुम्हाला मात्र कामगिरी उंचावली, ती अधिक उंचावावी लागणार. धावसंख्या 32 वर मात्र स्थिरावली जाते या षटकातून. इथे मात्र थोडासा चेंडूला कट केला, चेंडू जातो यष्टीच्या मागे, इथे मात्र विकेट आणि विकेट जाते कोणाशी, अशीच बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा गडी तंबूच्या असलेला परत असताना वाजव डीजे. महिमा तुझी माऊली वारी संकटाला, राज महिमा तुझी माऊली वारी संकटाला. थँक्यू विजय. या कुंते तुषार हार धावला, या शुभ्र वस्त्रांवृता, या विणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना. नक्कीच भवानी मातेचं एकंदरीत हे गाणं आपण पाहिलं. सरस्वती मातेला वंदन करून मात्र आम्ही पुनश्च समलोचक तामोरे आणि राकेश भोईर आपलं स्वागत करतो. या मैदानावर नक्की स्टेट डाऊनचा फटका पाहण्यास मिळते. हार्दिक पाटील मात्र कामगिरी काय करेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करतो, एक धावसंख्या परिपूर्ण होते. आशिष भोईर यांनी मात्र 15 धावसंख्या, वैयक्तिक 15 धावसंख्या रचल्या गेल्या. नक्कीच एकंदरीत या स्पर्धेत त्यांचा खेळ खूप चांगला राहिलाय. या एकंदरीत वैयक्तिक त्यांच्या 15 धावा त्यांना किती गुण देऊन जातील, कारण की जेव्हा आता मॅन ऑफ द सिरीजचा जेव्हा अवॉर्ड देण्यात येईल तेव्हा मात्र एक एक धावसंख्या, एक एक गुण मात्र मोजला जाईल आणि तेव्हा मात्र नक्कीच एक चुरस पाहण्यास मिळेल. यावेळेस ऑफ साईडला खेळायचा होता, नक्कीच आउटसाईडचा फटका मात्र खेळण्याचा होता, इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, मात्र आउट स्विंग गोलंदाजी करतोय मिस्टर तेजस पाटील आणि त्या दृष्टीने मात्र नक्कीच कामगिरी कशी होईल फलंदाजाला मात्र विचार करावा लागेल, सारासार विचार करावा लागेल की कुठल्या पद्धतीने चेंडू येतात आणि त्याला मी कसा सामोरा जाऊ, हा मात्र विचार त्याच्या मनात गोंगावत असेल आणि त्याचं उत्तर या चेंडूवर नक्कीच मिळेल. नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू चाललाय दूर दूर दूर, मॅक्झिमम 6 धावा. यस टीजे. जबरदस्त कमालीचा फटका इथे पाहायला मिळाला. नितीशच्या बॅट मध्ये शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 39 39 वर जाऊन लागलेली आहे. इथे मात्र ऑर्बिटचा चेंडू होता, जबरदस्त फटका आहे का, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, लॉंग ऑफला चेंडूला फील्ड केला जातो. 1 धावेसाठी षटकाची होते समाप्ती. 4 षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या लागली जाते 40. तर जो नितीश भोईर यांनी षटकार खेचला त्याच्यासाठी जालिमजी भोईर यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आले. नक्कीच प्रभावित केलं त्यांना या षटकारांनी आणि 100 रुपयांचा पारितोषिक नितीश भोईर यांना मिळते. श्री जालिमजी भोईर यांच्याकडून 100 रुपयांचं नक्कीच त्यांना प्रोत्साहनपर एक बक्षीस दिलं जाते. 100 रुपयांचं पारितोषिक मान्य श्री जालिमजी भोईर यांच्या हस्ते. प्रीमियर लीग अभी टूर्नामेंट है सबसे बिगाड़ खड़ी प्रीमियर लीग, खड़ी प्रीमियर लीग, अपनी खड़ी प्रीमियर लीग, खड़ी प्रीमियर लीग, अपनी खड़ी प्रीमियर लीग. व्हेरी स्पेशल खेळाया क्रिकेटचा येतोय फील, खेळाया क्रिकेटचा येतोय फील, खेळाया क्रिकेटचा येतोय फील, नजारा एकदम हाय रे कुलाई. थँक्यू विजय. या पर्व 8 KPLचं आणि स्वप्नीलजी किणी
टेंबी खोडावीचे सुपुत्र यांच्या आवाजाने स्वरबद्ध केलेलं हे गाणं नक्कीच एकंदरीत इंटरनॅशनल क्रिकेटचा येतोय फील नक्कीच असं म्हणावं लागेल. ज्या प्रकारे आज या खेळपट्टीवर खेळ चाललाय, ज्या प्रकारे खेळपट्टी रंगवलाय, ज्या प्रकारे गुलाबी रंगाचे पडदे मात्र रंगवले गेलेत आणि वर्ल्ड कपची थीम मात्र जी रंगवली गेले, गुलाबी रंगाची थीम मात्र वापरली गेले, त्या दृष्टीने हे गाणं फार आणि फार महत्वाचं. विघ्नेश टू नितेश यावेळेस ऑफ साइडला कडक शॉट मात्र वन बाउन्स सीमारेषा पार जाईल का? यस, इट्स गॉन फॉर द 4 रन्स. वाजेल डीजे. सतवा देवीचे जत्रेला रतन संभारडी गावाला, सतवा देवीचे जत्रेला रतन संभारडी गावाला, सतवा देवीचे जत्रेला रतन संभारडी गावाला, माझे आईचे जत्रेला रतन संभारडी गावाला. थँक्यू डीजे. आई माझी शिवारात बैसली, आई माझी राणा वनाची माऊली. नक्कीच कालच्या दिवसात सुद्धा मी म्हटलं होतं की अंगावर रोमांच आणणार हे कडवं. नक्कीच जे कोणी कडवर असलं त्या गीतकाराला नक्कीच मानवंदना देतोय. परत एकदा यावेळेस मात्र दिशा अवांतर आहे का असा प्रश्न विचारला जाईल का? तर नाही. मात्र नितेश बोरी सफल झाले होते आणि गोलंदाज मात्र चपळ झाले आणि त्या चपळतेच्या जोरावर मात्र योग्य ती दिशा, योग्य तो टप्पा राखला गेला. विघ्नेश नावाचा गोलंदाज मिस्टर बेट्टू, ज्याने खर्डी गावात नक्कीच रबर बॉल क्रिकेटचा नक्कीच कोण जनक असेल तर विघ्नेश भोईर यांच्याकडे नक्कीच ते श्रेय जाते की प्रथमतः रबर बॉल खेळण्याची पावसाळ्यात नक्कीच स्पर्धा ज्यांनी भरवले ते बेट्टू. यावेळेस मात्र बॅटचं एज घेतलं जात आहे. नक्कीच मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होते, धावसंख्या मात्र रोखता येणार नाही, डायरेक्ट हिट केलं जाते. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट, परत एकदा डायरेक्ट हिट केलं होतं मात्र नक्कीच धोक्याचं होतं. स्ट्राईक एंडला मात्र नितेश भोईर जातील. दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्नात मात्र नक्कीच धावचीतच्या स्वरूपात मात्र अभय भोईर यांची खेळी संपुष्टात येते. सतवा देवीच्या आशीर्वादानं स्वतःही आली नावा रूपानं, स्वतःही आली नावा रूपानं, स्वतःही आली नावा रूपानं. आज संघाचे आत्मालक कोण होईल र चॅम्पियन, कोण होईल र चॅम्पियन, कोण होईल र चॅम्पियन. गणेश भोईर हा दादा मालक दाखवी आपले ट्रिक, नितेश भोईर हा दादा यांची टीम आहे टेरिफिक. अपनी टूर्नामेंट है सबसे बेकार खर्डी प्रीमियर लीग, अपनी टूर्नामेंट है सबसे बेकार खर्डी प्रीमियर लीग, खर्डी प्रीमियर लीग. नितेश भोईर सारखा एक महत्वाचा मोहरा मात्र या शेवटच्या षटकामध्ये माघारी परततो, ज्याच्याकडून नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा होते. स्ट्रायकर एंडवर आता आपण पाहू शकता मिस्टर अभय, ज्याच्याकडून नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, सांघिक नक्कीच अपेक्षा असेल, वैयक्तिक सुद्धा त्यांना कामगिरी उंचावावी लागेल. विघ्नेश टू मिस्टर अभय, गुड क्वालिटी ऑफ बॉलिंग, चांगल्या दर्जाचा चेंडू मात्र पाहण्यास मिळतो. नक्कीच टो क्रशर ज्या चेंडूला म्हटलं जातं त्या पद्धतीचा चेंडू नक्कीच हाताळला गेला विघ्नेश यांच्या मार्फत. मात्र एक धावसंख्या रोखता येणार नाही, एक धावसंख्या मिळते आणि आता मात्र तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल ज्याने एक चेंडू आणि 3 धावसंख्या हव्या असताना मात्र नक्कीच षटकार खेचला होता आणि संघाला विजयश्री गाठून दिली होती. तिथून मात्र या संघाचा आत्मविश्वास बळावला. धावसंख्या जर पाहिली फलकावर तर 55 धावा होत आहेत. विघ्नेश टू मिस्टर मयूर. 100 रुपयांचं पारितोषिक नितेश भोईर यांच्यासाठी आलेलं आहे. जालिमजी भोईर यांच्याकडून त्या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक त्यांना मिळालंय. नक्कीच या सामन्यानंतर मात्र त्यांनी ते स्वीकारायचं आहे. तर या इनिंग्स मधील एकंदरीत 5वा चेंडू असेल, शेवटच्या षटकामधील हा 5वा चेंडू असेल. धावसंख्या 55 धावसंख्या या 46 धावसंख्या फलकावर लागल्या. 10ची सरासरी त्यांनी मेंटेन ठेवली आहे आणि एकंदरीत 50 गाठली जाईल का, अर्धशतक गाठलं जाईल का, 46 धावा या फलकावर लागतात. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. 46 धावसंख्या फलकावर लागल्या तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. नक्कीच मयूर यांच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे, त्यांनी ते सिद्ध करून दाखवलंय. 2 चेंडू त्यांना मिळाले तर संधीचं सोनं करतील का? मोठा फटका मारायचा आहे. नक्कीच मोठा फटका, मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षक करतोय. नक्कीच सुरेख कसा झेल संपन्न केला गेला आणि मात्र खेळी संपुष्टात येते ती मयूर यांची. कैया
ಇಲ್ಲ ನಡೆಕೋದು ಜಮೀನುವ इथे मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते पहिला चेंडू जर पाहायला गेला तर चौकार आला होता त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू एक धाव मिळाली रन आउट सुद्धा मिळाला त्या चेंडूवर नंतर पुन्हा एकदा चौथ्या चेंडू मध्ये एक धावा आणि पाचव्या चेंडूवर विकेट इथे मात्र शेवटचा चेंडू असेल धावा जर पाहायला गेला तर 46 आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात विघ्नेश गरत यांचं हे शेवटचं हे षटक एक चेंडूसाठी इथे मात्र थोडासा फील्ड चेंज केला जातोय क्षेत्र रक्षकांमध्ये बदल केले जाते शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक वर असेल अमर भोईर इथे मात्र थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता जपल झाले होते फलंदाज परंतु चेंडू बर्राच बाहेर होता स्टंप असणं आणि त्याच कारणास्तव इथे मात्र वाईट घोषित केला गेला स्वर चेंडू घोषित केला गेला एक्स्ट्रा मध्ये धावसंख्यात 1 ने भर पडली गेली 47 वर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्ड इथे मात्र पुन्हा यावं लागेल विघ्नेश यांना शेवटच्या चेंडूसाठी मग प्रीमियर लीगची हीच खासियत असते की जे संघ जे खेळाडू आपल्या नेहमी प्रतिस्पर्धी असतात तर त्यांना मात्र आपल्याला एकदा पाठीराखण करावी लागते यावेळेस मात्र आदर्श करत त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच ज्या खेळाडूंना आपण सांगतो की ज्या हेरतात की यांची कमी गोलंदाजी आहे चांगली उणीव आहे काय आहे ते मात्र हेरलं जातं यावेळेस मात्र रनआउट याच रनआउटचं संकेत आलेले आहेत आणि त्याच खेळाडूंना आपल्याला पाठराखण करावी लागते नेहमी आपण ज्या खेळाडू विरुद्ध खेळतो त्यांना या सामन्यात आपण जो कर्णधार म्हणून असेल किंवा ज्येष्ठ खेळाडू असेल तो त्यांना प्रोत्साहन करतो हेच खरं तर लीगचं वैशिष्ट्य आहे नक्कीच सर ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की विशिष्ट काय होतं या लीगचं की एकात्मता येणं हे मेन उद्दिष्ट होतं आणि तेच उद्दिष्ट इथे साफल्यत आलेलं पाहायला मिळते तर इथे मात्र होत्या षटकाच्या समाप्ती 5 षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या 48 स्कोरबोर्डवर लागले जातात आणि 49 धावांचं आव्हान सामोरं ठेवलं गेलं ते गणा 11 संघासमोर दरम्यानचा पुन्हा एकदा ब्रेक थ्रू आणि ब्रेक थ्रूच्या दरम्यान वळतोय सुमधुर संगीताजवळ इथे मात्र अंतिम टप्प्याचा हा सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहू शकतो तर 49 धावसंख्येचा आव्हान असताना मात्र मी म्हणून की गण्या 11 संघाकडे एक्स फॅक्टर नावाचा एक फलंदाज आहे ज्याच्याकडे एक्स फॅक्टर आहे आणि जो इम्पॅक्ट टाकू शकतो या धावांच्या चेस मध्ये 49 धावांच्या चेस मध्ये ज्या खेळाडूचा खऱ्या अर्थाने इम्पॅक्ट पडेल आणि समोरच्या संघावर सुद्धा पडू शकतो की त्याचा संघ टाकेल मात्र त्याचा इम्पॅक्ट पडेल आणि तो इम्पॅक्ट खेळाडू असेल हार्दिक पाटील कारण की दाखुऱ्या हाताचा फलंदाज आहे तो जर लवकर बाद होतो तर नक्कीच रियांश 11 संघ मात्र नक्कीच एकंदरीत खूप चांगली कामगिरी करू शकतो मात्र तो जर खेळतोय तर एकंदरीत आपल्या गण्या 11 संघाला मात्र नक्कीच मोठं यश मिळवून देऊ शकतो म्हणून त्याचा इम्पॅक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्याच्या खऱ्या अर्थाने मात्र त्याचीच खेळी ही महत्वाची असेल मिस्टर हार्दिक पाटील इम्पॅक्ट प्लेयर इन दिस मॅच बघूया सर आतापर्यंत राज 11 संघ फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे राज 11 संघासमोर कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश मिळेल हा मात्र प्रश्न सर्व प्रेक्षकांच्या मनात असेल इथे मात्र सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहू शकतात गण्या 11 विरुद्ध रियांश 11 प्रथम फलंदाजी करत असताना 48 धावा धावफलकावर जमवल्या 49 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि इथे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होते मंद पावलाने सलामीची जोडी आपण पाहू शकतात एका बाजूने राहुल भोईर तर दुसऱ्या बाजूने विघ्नेश भोईर
तर 49 धावसंख्येचं आव्हान असताना मला एक प्रश्न पडलाय की नक्कीच भाविन तुला विचारायचं आहे की डावखुऱ्या हाताचा फलंदाज तुमच्यात असताना आणि 5 षटकांचा सामना आहे, यस अर्थात 5 षटकांचा सामना आहे, मात्र धावा जेव्हा तुम्हाला चेस करायचे आहेत, धावेचा झोत हा नक्कीच डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक आहे, तेव्हा हार्दिक पाटीलने सलामीला येणं उचित ठरलं असतं का? सर नक्कीच तुमच्या आणि आमच्या माहितीप्रमाणे जर 49 धावा एक जवळपास पाहायला गेलं तर आव्हान एक सकारात्मक आव्हान आहे आणि ह्यावेळी हार्दिक पाटीलला सलामीचा फलंदाज येणं गरजेचं होतं, कारण एक फटका या षटकातून 1 ते 2 फटके खूपच महत्वाचे ठरले असते, परंतु आपण बोलून चालणार नाही, त्या कर्णधाराचं नियोजन काय आहे ते त्यांनाच माहिती असेल. नक्कीच स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांचं मला वाटतं की मानसिकता अशी असावी की शेवटच्या जेव्हा षटकात सामना हा रंगतदार अवस्थेत पोहोचेल तेव्हा मात्र मी बिग हिट करू शकतो. जर कमी चेंडूत जास्त धावा हव्या असतील तर हार्दिक पाटील नावाचा खेळाडू इम्पॅक्ट टाकू शकतो. नक्कीच दुहेरी अस्त्र असतं, एकंदरीत तुमच्याकडे प्लॅन ए असणं गरजेचं असतं, तुमच्याकडे प्लॅन बी असणं गरजेचं असतं. तर त्यांचं म्हणणं असं असावं की आधी जास्त इम्पॅक्ट टाकण्यापेक्षा शेवटच्या मोक्याच्या क्षणी इम्पॅक्ट टाकेन ऍज अ फिनिशर म्हणून. अगदी बरोबर. आणि हार्दिक मंडळ बद्दल या पंचांचा कॉल येतोय, इथे मात्र सामना चालू होता. प्रथम तो गोलंदाजी मार्कवर येतोय अमर बैलपळा चेंडू, इथे मात्र वारकलांचा चेंडू होता, खोदून काढला, फाईन लेगरीच्या इज्जम मध्ये चेंडू जाते कार्पेटच्या जाणे, मिळेल का चौकार, आणि यस येतोय चौकार. यावेळी जबरदस्त फटका, येतोय चौकार वाजवडीचे. हेमंतजी भोईर ह्यांच्याकडनं 3 चेंडू 3 विकेट म्हणजेच हॅट्रिक विकेट, हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार जे काही तुम्ही करणार त्याच्यावर 500 रुपयाचं पारितोषिक जे लागलेलं आहे ते हितेशजी भोईर ह्यांच्याकडनं. तर जर मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये, एक चौकार इथे मात्र मिळवला तो विघ्नेश घरात ह्यांनी. तर बघूया विघ्नेश कितपर्यंत विघ्न हारक ठरतो या संघासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास दुणावला आहे. यावेळेस मात्र नक्कीच ऑफ साइडला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक द्या, चेंडू मात्र सीमा पार फरार. 4 धाब्यासाठी हॅट्रिकची संधी आहे, नक्कीच 500 रुपये कमावण्याची संधी आहे. हेमंतजी भोईर यांच्याकडून बक्षीस लागलंय. आता जर या चेंडूवर चौकार येतोय ना तर 500 रुपये मिळतील. दरम्यान डीजे आतापर्यंत 333.20 रुपयाचं पारितोषिक त्यांनी मात्र इथे मिळवलेलं आहे. बघूया अजून 166 रुपयाचं पारितोषिक मिळवणं गरजेचं असेल. तर बघा एक चौकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक ते असेल ते विघ्नेश. नक्कीच हा चेंडू मात्र त्याला सीमापार पाठवावा लागेल आणि तोच पवित्रा घेतलाय. नक्कीच त्याच पवित्राने चौकार येईल का असा नक्की 100% प्रयत्न करेल. यावेळेस मात्र चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाते. 500 रुपये मात्र त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार नाहीये. तर नक्कीच हेमंतजी भोईर यांच्या खात्यातून ते डिपॉझिट क्रेडिट सुद्धा होणार नाहीयेत, एकंदरीत खर्च होणार नाहीयेत आणि 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं ते मात्र कुठेतरी मिळवता आलं नाहीये. 2 चौकार नक्कीच मिळवले होते. सुरेख अशी सुरुवात केली, मोमेंटम मात्र मिळालाय त्यांना, स्टार्ट मिळालाय आणि हा स्टार्ट खूप आणि खूप महत्वाचा आहे. तर ज्या पद्धतीने केतन भोईर यांनी स्टार्ट मिळवला होता, पहिले 2 चेंडू चौकार, त्यानंतर 1 धावा, अशाच प्रकारची सुरुवात इथे विघ्नेशने. इथे मात्र थोडासा हलक्यातून बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव 30 सर्कल मध्ये फील्ड केला जातो, दरम्यान त्याचा 1 धाव मिळते. धावसंख्या 1 न फ्लाय होताना 10 वर. नक्कीच हार्दिक पाटील जरी माघारी असले तरी गोलंदाजी करणारे क्षेत्ररक्षकाने सुद्धा मला वाटतं की चाणक्य नीती वापरलाय की अमर भोईर सातत्याने गोलंदाजी करत नाहीयेत, मात्र त्यांचा गोलंदाजीचा कोटा हा मात्र त्यांनी नक्कीच पुढे घेतलाय. एकंदरीत त्यांना आघाडीला बोलावलंय आणि त्यांचे प्रमुख गोलंदाज जे असतील ते नक्कीच एकंदरीत सामना करू शकतात हार्दिक पाटील यांचा. मात्र त्यासाठी बळी मिळवावे लागतील, सातत्याने बळी मिळवावे लागतील. तोच प्रयत्न केला जातोय, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, तर एका बाजूने विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र बॅटचं एज लागते, चेंडू मात्र ऑफ साइडला निघून गेला, खेळायचा होतो ऑन साइडला. था जापान पोच गे चीन अशी मात्र अवस्था पाहण्यास मिळाली. नक्कीच गेम को मारना चाहते थे, काशी में गेंद गई, वाशी में जखम, मांडीला मलम, शिंडीला.
तर अशा प्रकारे शेवटचा चेंडू असेल 5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण होतो. धावाचा विचार केला गेला तर 1-1-11 11 धावा धावफलकावर लागले जातात. शेवटचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चूक होते कोणाकडनं यष्टी रक्षकाकडून झेल सुटते. षटकाची समाप्त होते. एक षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या बिनबाद 1-1-11 11 धावा लागला जातात. पुन्हा एकदा वरती डिझेजवळ कमांड डीजे तर क्षेत्ररक्षण करणारे कैलास भोयर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की कुठल्याही प्रकारचा जर तुम्ही झेल घेतायत तर हेमंत दामोदर भोयर यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक लागला गेलाय. जर आपण झेल घेतायत नक्कीच तर 500 रुपयांचा पारितोषिक 500 रुपयाचा हकदार आपण ठरतील. हेमंतजी दामोदर भोयर यांच्या मार्फत हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपये लावल्यात आणि कॅच साठी सुद्धा 500 रुपयांचा पारितोषिक लावला गेला. गोलंदाजी मार्कवर मिस्टर आशिष भोयर आशिष टू मिस्टर फलंदाज आपण पाहू शकता. नक्कीच फायनलला भिरकावून दिला इंटू द गॅप. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करेल तोपर्यंत मात्र चेंडू फेकेल तोपर्यंत मात्र एक धावसंख्या रोखता येणार नाहीये. मात्र बिट्टू नक्कीच चांगली कामगिरी करतोय. विघ्नेश नावाचा हा फलंदाज. तर संदेश भोयर यांच्याकडून बिट्टू यांच्यासाठी प्रत्येक षटकार चौकारासाठी एकंदरीत 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. संदेश भोयर तर नक्कीच प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक मिळवाने होता. कामावर सुट्टी घ्या. नक्कीच आता पारितोषिकाचा रेट मात्र शेअर बाजार वधारला. यावेळेस मात्र 500 रुपये मिळतील का? यावेळेस 500 रुपये मिळेल का? 500 रुपये नाही फक्त विघ्नेश यांनाच बक्षीस लागलं गेलंय. विघ्नेश यांच्यासाठी संदेश भोयर यांचे नक्कीच मानपाड येथील आमचे एकंदरीत मित्र आहेत तर त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक विघ्नेश यांना लागलं गेलंय. दरम्यान मात्र एक सुंदर असा चौकार वसूल केला गेला. यांच्या बॅट मधून आपण पाहतो राहुल यांच्या बॅट मधून सुरेख असा शानदार बहारदार चौकार. यस डीजे तर 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होता. धावा जर पाहिलं गेलं तर 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. अप्रतिम खेळी मात्र दोन्ही फलंदाज करत आहेत. विकेट मात्र गमावलेली नाही. ज्या प्रकारे सुरुवात केली होती रियांश 11 संघाने त्याच प्रकारची सुरुवात मात्र ते गणा 11 संघ करत असताना नक्कीच 49 धावसंख्येचे आव्हान असताना ज्या प्रकारे सुरुवात हवी होती तशी सुरुवात करून दिले. मात्र इथेच गेम संपला असं होणार नाहीये. या सामन्यात पलटवार होईल. वारावर वार पलटवार होईल. इट का जेव्हा पत्थर से मिळणार मैदानामध्ये कश्मकश मुकाबला होणार हे मात्र निश्चित आणि निश्चित स्वरूपात मी सांगतो तुम्हाला. कारण की एकंदरीत दोन्ही संघ ज्या अर्थी सेमीफायनल मध्ये पोहोचल्यात त्यांच्यात ती ताकद आहे त्यांच्यात ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार खेळ केला तर सामना मात्र अटीतटीचा होईल चुरशीचा होईल. रफ अँड टफ सामना नक्कीच होईल. नक्कीच सर जिथपर्यंत शेवटचा चेंडू मात्र हाताळला जात नाही तिथपर्यंत कुठला संघ हा विजय ठरेल हे सांगता येत नाही. म्हटलं जाताना क्रिकेटच्या वारे कधी बदलतात. मी सकाळी सुद्धा म्हटलं होतं की इंग्लंडचं हवामान आणि बायकोचं मूड कधी बदलतील हे सांगता येत नाही. त्याच पद्धतीमध्ये क्रिकेटची वारे कधी बदलतील सांगता येणार नाही. नक्की स्विंग द मूड मात्र नक्कीच मूड काय आहे फलंदाजाचं ते महत्वाचं असेल आणि स्विंग वारा कुठे आहे वारा तिथे मारा हे सूत्र सुद्धा महत्वाचं आहे आणि एकंदरीत ती गोलंदाजी करण्याची क्षमता ती सुद्धा महत्वाची आहे. यावेळेस ऑन साइडला नक्कीच फाईन द्यायला चेंडूला भिरकावून दिले. भीर कर चेंडू चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय शानदार आणि क्वालिटी दर्जाचा 500 रुपये मिळवणारा एक शानदार चौकार. यस डीजे
21 धावांसह आतापर्यंत धावफलक आपण पाहू शकतो ऑन द स्कोर बोर्ड. तर विघ्नेशने इथे मात्र 500 रुपये आपल्या खात्यात मात्र जमा केलेले आहेत. पुन्हा एकदा मी या स्पर्धेचं आयोजनाचं नियोजनाची तारीफ नक्की करेल, कारण ज्या प्रकारे हे स्पर्धेचं इथे नियोजन आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम असं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळते या खाडी प्रीमियर लीग 2024च्या या 8व्या पर्वात. इथे मात्र लॉर फुटलाचा चेंडू जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हर फील्ड हाय, चेंडूला फील्ड करेपर्यंत इथे मात्र थोडासा फंबल होतोय, बॅकअप मिळेपर्यंत 2 धावा इथे मिळतील का? इथे मात्र तिसऱ्या धावांसाठी इथे मात्र आले होते धावून विघ्नेश फेटाळून लावलं. पुन्हा एकदा 2च धावांवर समाधान मानावं लागेल. तर धावफलक 2 सरसावला जाईल. धावसंख्या आता इथे होते 23 वर जाऊन पोहोचते. तर आपण पाहू शकतात की शानदार अशी सुरुवात केली, नक्की सावध अशी सुरुवात नाही तर आक्रमक अशी सुरुवात केली आणि आता मात्र प्रेशर बिल्ड होते ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता, नक्कीच संधी होती, अगदी मोठी संधी होती, मात्र नक्कीच बॅटचं एलिव्हेशन जमलं नाहीये, बॅट आणि चेंडूचा मिलाप झाला नाही. यावेळेस मात्र नक्कीच एक सुवर्ण अशी संधी होती, 500 रुपये कमवण्याची परत एकदा संधी होती. या मॅच मध्ये अजून काही राहिले का? नक्कीच विकेट्स मिळवावे लागतील, सातत्याने विकेट्स मिळवावे लागतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र थोडीशी एक मीटिंग लागेल, हलकीशी मीटिंग घ्यावी लागेल आणि त्या मीटिंग मध्ये आपली रणनीती ठरवावी लागेल. विकेट्स विकेट्स अँड विकेट्स. सर एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, कारण सर असं म्हटलं जातं की जब घी सीधे हाथ से निकलती नहीं तब उंगली उलटी करनी पडते, टेढ़ी करनी पडते. परंतु यावेळी रिव्हर्स खेळण्याचा जो प्रयत्न केला फलंदाजाने काही गरज नव्हती, कारण धावा या सरळ बॅटीने येता येतं. इथे मात्र आगळे वेगळे फटके खेळण्याची गरज नाही, कारण धावफलक जर पाहायला गेलं तर तुमचं 2 षटकानंतर चांगलं आहे, 23 धावांवर धावफलक आहे, त्यामुळे चांगली खेळी करणं मात्र इथे गरजेचं असेल. नक्कीच बघा, जे शस्त्र असते तो मुठीकडचा भाग असतो त्याला विजय म्हणतात आणि जो शस्त्राचा एकंदरीत टोक असते त्याला हार म्हणतात. जे टोक तुमच्या लागतं तर तुमचा हार निश्चित आहे. जोपर्यंत तुमच्या मुठीमध्ये ती एकंदरीत मूठ आहे, तलवारीची मूठ आहे, तोपर्यंत तुम्ही विजयी आहात. हे दुधारी शस्त्र आहे, ह्याच्यात तुम्ही शत्रूला मारू शकता, स्वतः घायल सुद्धा होऊ शकतात. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी शस्त्र, 2 पात्यांना नक्की जे धार असतं, एकंदरीत तुम्ही जखमी करू शकता समोरच्याला किंवा जखमी स्वतः सुद्धा होऊ शकतात. दुधारी शस्त्र ह्यासाठी म्हणतात. नक्की सर, दुधारी तलवार असंही म्हटलं जाते रिव्हर्सच्या फटकेला. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाचा खेळ इथे होतो, धावा मिळतात बिनबाद 23. येणाऱ्या पुढील 3 षटकाचा खेळ शिल्लक असेल. सेमीफायनलचा हा अंतिम सामना आपण पाहू शकता. तर या अंतिम सामन्यातील 3 षटक 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावा जर पाहायला गेलं तर 23 धावा आणि समीकरण जर पाहायला गेलं तर लक्ष टाकूया, आपले कॅमेरामॅन नक्कीच आपल्याला पोहोचवतील की समीकरण मात्र काही उरलेलं आहे. तर नक्की समीकरण आमच्यापर्यंत येऊन पोहोचते. 18 चेंडू आणि 26 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जमवावे लागतील. हे षटक खूप आणि खूप महत्वाचं आहे. नंदकुमार यांच्याकडे नक्कीच ते पवित्र आहे, त्यांच्याकडे नक्कीच ती गुणवत्ता आहे आणि मात्र आता या गडीला ती सिद्ध करावी लागेल. नक्कीच राऊंड विकेट येतात, मात्र फलंदाज काय त्यांची मानसिक स्थिती खूप भक्कम आहे. नक्कीच परिस्थिती बदलायला त्यांनी भाग पडले. का भाग पडले तर त्यांनी मनस्थिती बदलून आलेले आहेत. ते कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, का बदलत नाही तर त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते आणि यावेळेस मात्र डगआउट मधून सेट होऊन आलेले आहेत. हे फलंदाज मात्र नाबाद राहतात की अशी शंका उपस्थित राहिली, आउट होण्याचं नाव घेत नाहीत. मात्र त्यांच्याकडे एकच ध्येय, 49 धावा. ह्या धावा मला करायच्यात, अंतिम फेरीत मला माझं स्थान पक्क करायचं आहे. मात्र क्षेत्ररक्षण करण्याला संघाला मात्र WWW शोधावं लागेल. आणि नक्की सर, जर मनस्थिती जर तुमची सुदृढ असेल ना तर परिस्थिती फिरवायला मात्र टाइम मात्र तुमच्या जवळ राहणार नाही. इथे काय घडतंय, इथे मात्र आडवा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकी सेट घेऊन चेंडू जाईल यष्टीच्या मागे आणि घडतं विकेटचं पतन. इथून मात्र हा मॅचचा टर्निंग पॉईंट होईल का? कारण की एकंदरीत त्यांना W शोधायचा होता, तो W पहिला W शोधलाय. दुसरा एक W आला ना तर दुसरा W लागोपाठ येतो कधी कधी. मात्र तो जर W हार्दिकचा असेल तो विकेट फॉर W जर हार्दिकचा असेल ना तर ह्या मॅच मध्ये कुठेही उलटफेर होईल. नक्कीच एकंदरीत सामन्याचं चित्र मात्र पूर्णपणे पलटू शकतं. तर नंदकुमार यांना एकंदरीत या विकेटसाठी जालिमजी भोर यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आलंय. नक्कीच नितेश भोर यांना सुद्धा 100 रुपये आले होते. तदनंतर आता नंदकुमार भोर यांच्यासाठी त्यांचे काका जालिमजी भोर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलं. यस, एक महत्वाचा W आलाय. नक्कीच एक W अजून शोधावा लागेल.
2 ते 3 ते 4 डब्ल्यू त्यांना शोधावे लागतील, कारण की एकंदरीत सामन्यात जर तुम्हाला पलटवार करायचा असेल तर विकेट्स 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 अँड विकेट्स मात्र मिळवावे लागतील, कारण की एकंदरीत समोरचा संघ जर पाहिला तर चांगल्या गतीने मात्र पुढे चाललाय. त्यांचा आलेख जर पाहिला ना तर तो चढता आलेख आहे, त्या आलेखाला थांबवावा लागेल. भूमितीचा आलेख आपण पाहिलाय, तो अगदी वर 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 जातो, कधी खाली येतो. आता मात्र ईसीजीच्या रेषेप्रमाणे नक्कीच तो आलेख चेंज करावा लागेल. आणि नक्कीच सर डब्ल्यू आणि हेच डब्ल्यू तुम्हाला मोठ्या डब्ल्यू कडून नेऊ शकतात, कारण तो डब्ल्यू कुठला असेल, विंगचा डब्ल्यू. नाईस स्टेटमेंट. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक कोण घेऊन येतात? तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर येतो नंदकुमार भोईर येतात, आणि इथे मात्र आपल्या गोलंदाजीतून नंदनवन करावं लागेल हे षटक, कारण गरजेचं असणार नंदनवन होणं हे षटक. तर जाऊया तिसऱ्या षटकासाठी नंदकुमार भोईरसाठी. आणि येत्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हार्दिक, ज्याने मात्र आपल्या नावाप्रमाणे हार्दिक असा धुमाकूळ माजवला या पूर्ण टुर्नामेंट मध्ये. नंदकुमार टू हार्दिक. सुरेख गोलंदाजी क्या ये डब्ल्यू है? नहीं है. इट्स डब्ल्यू. मी म्हटलं होतं एक डब्ल्यू आल्यानंतर दुसरा डब्ल्यू लागोपाठ येतो. डब्ल्यू झालाय. वर्ल्ड वाईड वेबसाईट त्याच्यातल्या 2 डब्ल्यू आल्यात. नक्कीच विकेट्स आणि मोठा विकेट्स मिळालाय. मी म्हटलं होतं की हे षटक खूप महत्वाचं आहे. नंदकुमार यांचा अनुभव खूप महत्वाचा आहे आणि अधोरेखित करून दाखवलं त्याने का मी 40+ लेजंड खेळाडू आहे. खराडी गावातील उत्कृष्ट खेळाडू काय जयेंद्रजी भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. जयेंद्र भोईर यांच्याकडून नंदकुमार यांच्यासाठी 200 रुपयांचं, जालिमजी भोईर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. नक्कीच मोठा डब्ल्यू शोधलाय. यस भावेन. आणि खरोखर सर मी म्हणत होता डब्ल्यू एक मोठ्या डब्ल्यू कडे तुमचं डब्ल्यू हे अनेक डब्ल्यू जेव्हा मिळतील ना तेव्हा तुम्हाला तो विजयाच्या डब्ल्यू कडे घेऊन जाणार. आणि हेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट गमावले होता आणि बॅक टू द पॅव्हिलियन. हार्दिक जातोय तंबूच्या आसऱ्याला. चला विनंती आहे, जे खेळाडू आहेत त्यांनी खेळाडू कक्षातच बसायचं आहे. जे केपीएलची कमिटी आहे त्यांच्याकडून आम्हाला दर्शवण्यात आले आहे प्लीज की आपण मात्र फक्त आणि फक्त खेळाडू कक्षातच बसायचं आहे. खेळाडू कक्षातच आपण बसायचं आहे. केपीएल आयोजक कमिटीकडून आम्हाला नक्कीच एकंदरीत सूचना येत आहेत की आपण आपलं स्थान सोडायचं नाहीये, खेळाडू कक्षात बसून राहायचं आहे प्लीज. नक्कीच मी गणा 11 संघासाठी म्हणेल की कारण हार्दिक हा मोठा मॅच विनर बॅच झालेला आहे, परंतु असं नसते की हार्दिकच्या जाण्याने तुमचा संघ पराभूत झालाय. कारण असं असतं बॅट तुमच्या हातात सुद्धा दिलं म्हटलं जातं ना, छत्री पावसाला रोखू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य देतेच. त्याच प्रकारे बॅट थोडी तुमच्या हातात सुद्धा आहे. क्षमता परिश्रम तुम्हाला देखील मैदानात करायचा आणि मॅच विनर तुम्ही सुद्धा ठरवू शकता. मी का म्हटलं होतं सामन्याच्या इनिंगच्या सुरुवातीला की हार्दिक सलामीला आले नाही, हा निर्णय योग्य आहे का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. मला माझा अनुभव सांगत होता की हार्दिक सलामीला नाही आले याचा अर्थ ते 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाला येतील आणि 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाला आल्यावर माझा एकंदरीत मला आवाज सांगत होता की हार्दिक लवकर बाद होतील असं. नक्कीच कारण प्रेशर आलं होतं सर, कारण दडपण आणि प्रेशर अबाउट प्रेशर नाहीये कारण की सलामीचे फलंदाज यांनी चांगली कामगिरी केली. मात्र काही फलंदाज असतात ते मॅच विन करून देण्यासाठी आलेले असतात आणि एकंदरीत 15 चेंडू आणि 25 धावा. बघा सलामीला आले असते तर नक्कीच आक्रमक पवित्रा घेतला असता, सामना मात्र एकतर्फी करू शकले असते. हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत. या चेंडूवर जर बळी येतो तर 500 रुपयाचा हकदार ठरेल नंदकुमार. मला असा डाऊट वाटत होता की हार्दिक ओपनिंगला नाही आले म्हणजे नक्कीच सामन्यात काहीतरी अजून आहे असे दिसत होतं. 15 चेंडू आणि 25 धावा दोन्ही संघांनी लक्षात घ्या. हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक साठी 500 रुपये लागले. हेमंतजी भोईर यांच्याकडून 500 रुपये मिळतील. या चेंडूवर जर बळी येतोय तर 500 रुपये मिळतील नंदकुमार यांना. नक्कीच मॅच रॅपॅट. मी म्हटलं होतं ही मॅच सोपी होणार नाहीये, मॅच उलट फेर करेल. हार्दिक यांचा डब्ल्यू फार मोठा डब्ल्यू. इथे मात्र हॅट्रिकची संधी, चेंडू जातो 500 रुपये मिळतात. हॅट्रिक नंदकुमार द लेजंड बॉलर. नंदकुमार का 40+ लेजंड आहे. खराडी गावातील अव्वल मनाकीत बॉलर त्याला का म्हटलं जातं. त्याचं रँकिंग आता सुधारलंय. जे हनुमान संघात आता सातत्याने खेळत नाही, आता त्यांना विचार करावा लागेल. हॅट्रिक ऑन. हेमंतजी भोईर यांच्याकडून 500 रुपये, जयेंद्रजी भोईर यांच्याकडून 200 रुपये. वॉर अ मॅच अँड वॉर अ बॉलिंग. आणि सर मी म्हटलं होतं नंदकुमार यांना आपल्या षटकातून आपलं षटक हे नंदनवन करावं लागेल आणि ते
इथे मात्र सातत्यात उतरत असताना नंदकुमार जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडूवर षटकार मात्र इथे खेचतात विकेट मात्र मिळवले होते नंदकुमारजी राहू त्यांनी काय गोलंदाजी पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये या तिसऱ्या षटकात पूर्णपणे नंदकुमार यांनी नंदनवन केलेलं आहे हे षटक अप्रतिम टप्पा इथे मात्र मैदानामध्ये करतात इथे मात्र जिम्मेदारी कोण घेणार जोखीम कोण घेणार इथे मात्र जिम्मेदारी निभवावी लागेल फलंदाजाला नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये येते रुपेश भोईर नक्कीच ओम साईराम अमोलजी भोईर यांच्याकडून आम्हाला नक्कीच आठवण करून दिली जाते आणि मी अनेक वेळा म्हटलंय की अग्रसेनेचं एक नक्कीच स्पर्धा झाली होती त्याच्यात वर्तमानपत्रात नंदकुमार भोईर यांचं नाव आलं होतं एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वर्तमानपत्रात नाव येण्यासाठी नक्कीच आपल्याला काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं लागतं तर आणि तरच आपलं नाव त्या वर्तमानपत्रात येतं किंवा पुस्तकात आपला फोटो येणं ही सुद्धा एक मोठी भाग्याची गोष्ट असते नंदकुमार परत एकदा राउंड विकेट यावेळी सुद्धा झेल होईल का 4 चेंडू 4 बळी नंदकुमार द स्ट्रायकर नंदकुमार द फिनिशर नंदकुमार द विक्ट्री मॅन मात्र नक्कीच नंदकुमार यांची कमाल आणि धमाल कामगिरी पुन्हा एकदा 200 रुपयाचा हकदार जयेंद्रजी भोईर यांच्याकडून परत एकदा 200 रुपयात एकंदरीत 300 500 700 1200 1400 रुपयांचा हकदार ठरते नंदकुमार वॉट अ बॉलिंग हेमंतजी भोईर यांच्याकडून परत एकदा 200 रुपये 1600 रुपयांचं पारितोषिक सर म्हटलं जाताना मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू जरा हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर आणि काय कोशिश काय जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकतात नंदकुमार भोईर 4 चेंडू 4 गडी तंबूच्या आसरेला इथे मात्र एका पाठोपाठ याला म्हणतात घरही फिरले आणि घराचे वासही फिरले एका क्षणात होतच नव्हतं पाहायला मिळते 4 गडी तंबूच्या आसरेला परतवल्याला आपल्याला पाहायला मिळते नक्कीच हॅट्रिक ऑन असेल हेमंतजी भोईर हॅट्रिक ऑन असेल यस हॅट्रिक ऑन असेल हॅट्रिक आल्यानंतर तुमचं नाव पुकारलं जाईल ज्या गोष्टीची चर्चा होती डब्ल्यू ती नक्कीच डब्ल्यू आल्यात नक्कीच एकंदरीत जे भाकीत वर्तवलं होतं डब्ल्यू आएगा तो पीछे और डब्ल्यू आएगा ललित यांनी जर षटकार मारला तर अमोलजी भोईर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक 500 रुपयांचं पारितोषिक हातखंडा आहे अमोल भोईर यांचा 10,000 5,000 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलं एबी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक 4 चेंडू मागे 4 बळी 5वा येतो की काय यावेळेस मात्र धम्माल गोलंदाजी आपण पाहू शकतात की फक्त एक धाव नक्कीच त्यांनी बहाल केले आणि धाव एकंदरीत 4 गडी गारद केले आणि आता मॅन ऑफ द सिरीजच्या एकंदरीत जी चुरस असेल त्याच्यात नंदकुमार यांचं सुद्धा नाव येणार आहे कारण की आता हे 4 बळी एकंदरीत त्यांना महत्वाचे पॉईंट्स देऊन जाणार आहेत ज्याप्रमाणे भाविनजी बोलले की घरी फिरले घराचे वासही फिरतात त्याप्रमाणे एकंदरीत चक्रव्यूह रचलं गेलंय आणि एकंदरीत जी गोल फिरवलंय एकंदरीत जो म्हणतात ना जो चक्रव्यूहामध्ये एकंदरीत पूर्ण संघ फिरवलाय 12 चेंडू 25 धावा दोन्ही संघाने लक्षात घ्या 12 चेंडू 25 धावा सर ज्या प्रकारे विकेट जात होते ज्या प्रकारे विकेट झाले होते सर आपण जर पाहिलं गेलं कोकणातले गणपती विसर्जन आपण पाहिलं सर एका लाईनीत असतात एका पाठोपाठ एक गणपती विसर्जन होत असते त्याच प्रकारे इथे गणपती विसर्जन चालू होतं एका पाठोपाठ एक गडी बाद होत होते 12 चेंडू आणि 25 धावा नक्कीच गणपती 1.5 दिवसांचे असतात इथे 1.5 मिनिटाचे गणपती होते लगेच लागलीच विसर्जन झालंय आणि एकंदरीत 4 गडी गारद झाल्यात नक्कीच हे समालोचन आहे कोणीही याचा एकंदरीत वाईट मानून घेऊ नये एकंदरीत 4 गडी तू चल मी आलो आणि डब्ल्यू तरी मी म्हणेन सर मॅच अजून संपलेली नाही कुठला खेळाडू कुठला प्लेयर मॅच बदलू शकतो या मॅच मध्ये सांगता येणार नाही कारण जे जल्लोष आपल्याला एका बाजूने पाहायला मिळतो ते वारे पलटवण्याचं जे सामर्थ्य हे प्रत्येक खेळाडूकडे आहे आणि कुठला खेळाडू कुठल्या क्षणी काय करून जाईल हे सांगता येणार नाही नक्कीच एकंदरीत आता मात्र अपेक्षा असतील ते राहुल यांच्यावर नक्कीच धावा होऊ शकतात मी करेन हा आत्मविश्वास सेल्फ बिलीव्ह स्वतःवरचा विश्वास हा फार महत्वाचा गोष्ट आहे आणि त्याप्रमाणे मात्र जसं म्हणतात ना जो कठीण परिस्थितीत जी परिस्थिती हाताळतो व्यवस्थितरित्या हाताळतो आणि त्यानंतर तुमच्यात जी एकंदरीत आत्मशक्ती येते ती मोठी आत्मशक्ती येते त्याला म्हणतात सेल्फ बिलीव्ह आणि ती खरी गोष्ट असते सेल्फ बिलीव्ह कशासाठी म्हणतात मी अनेक वेळा म्हणतो की सेल्फ बिलीव्ह जी बहुमोल संपत्ती विकसित होते कठीण
परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर जी बहुमोल परिस्थिती विकसित होते ना, तिचं नाव आहे आत्मबल, सेल्फ पॉवर. यालाच म्हणतात विल पॉवर, इच्छाशक्ती. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर कठीण परिस्थितीत जो मात करतो तोच आणि तोच यशस्वी होतो. या समीकरणाने जोडलेला 12 चेंडू 25 धावांची गरज, म्हणजे 12.50च्या सरासरीने धावा मात्र तुम्हाला जमवायच्या आहेत आणि 12.50ची सरासरी ही कठीण नाहीये. इथे भाऊ स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडूला खेळला जातो. इथे फील्ड करेपर्यंत 2 धावा मिळतील का, आणि यस 2 धावा इथे मात्र परिपूर्ण होतात. 2 धाव्याने धावफलक मात्र इथे सरसावला जाईल, धावसंख्या वाढली जाते, 26 वर जाऊन पोहोचते. बघा आता यांना प्रवाहाविरुद्ध कामगिरी करावी लागेल. जो उत्तम जलतरणपटू असतो ना, तो मात्र प्रवाहाच्या विरुद्ध अगदी प्रवास करतो. जो प्रवाहात चालतो त्याला उत्तम जलतरणपटू म्हणू शकणार नाही, मात्र जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो त्याला उत्तम जलतरणपटू म्हणतात. इथे प्रवाहाच्या विरुद्ध कामगिरी करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी. त्यांचे कामगिरी करणारे फलंदाज जर कामगिरी करतायत तर मात्र नक्कीच मोठा फटका येण्याची अपेक्षा आपण व्यक्त करू शकता राहुल यांच्याकडून. तर आणि तरच या सामन्यात मात्र चित्र आपण मोठं पाहू शकतात, चांगलं पाहू शकतात. कारण राहुल सलामीचा बॅटर अजून मैदानामध्ये आहे, प्रतिभा आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे राहुल जवळ. मॅच मात्र पूर्णपणे बदलून टाकण्याचा. नक्कीच यावेळेस मात्र नक्कीच एक शब्द आठवतात की प्रमोद सरांचे शब्द आठवतात की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावे, कारण नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. परंतु इथे मात्र वेळ बदलवण्यासाठी इथे मात्र परिश्रम मात्र घ्यावे लागणार गणे 11 संघाचे, कारण संघ जर पाहायला गेला इथे मात्र मनोबल तुटत आहेत. प्रत्येक हार्दिकांना एकच म्हणावं लागेल, हार्दिकांना एकच म्हणावं लागेल की वेळेवर योग्य डिसिजन घेतले की वेळ बदलायला वेळ लागत नाही. त्यांनी अगदी वेळेवर मात्र डिसिजन जो घेतला 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर येण्याचा, त्याच्यात कुठेतरी एकंदरीत तो निर्णय खूप तुम्हाला अगोदरपासूनच चुकीचा वाटला. बघूयात परत एकदा. गुड बॉलिंग म्हणता येईल का? यस इट इज द गुड बॉलिंग. मात्र नक्कीच चेंडू मात्र वेगवान दिशेने निघून जाते. अमर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होता राहतंय. फंबल 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 आणि फलंदाजाची चंगळ होईल का यावेळेस? रनआउटची संधी, रनआउट. इज इट अ रनआउट ऑर नॉट? यस इज इट अ रनआउट. पण मोरे सर आमच्याकडे बोट दाखवतात का मात्र तुम्हाला माघारी परतावं लागेल. ललित यांना मात्र माघारी परतावं लागेल. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. मात्र 8 चेंडू 21 धावांची गरज असणार. रंग कोणावर चढणार आणि रंग कोणाचा उतरवला जाईल या मॅच मध्ये बघूया. 8 चेंडू 21 धावांची गरज. एका बाजूने पाहिलं गेलं तर राज 11 इथे मात्र फायनलच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश मिळवला. या टप्प्यात प्रवेश कोण मिळवणार? 8 चेंडू 21 धावा. बॅटर मात्र इथे सज्ज. नक्कीच फलंदाज ज्येष्ठ बंधू आहेत आणि गोलंदाज त्यांचे नक्कीच कनिष्ठ बंधू आहेत. भाऊ टू भाऊ गोलंदाजी करतायत. 8 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 भाऊ मात्र एकत्र येत आहेत. 8 चेंडू आणि 21 धावा. आशिष आणि अक्षय आमने सामने थकले आहेत. नक्कीच 2 बंधू नक्कीच मेन्स फ्रॉम सत्वा देवी आणि काही सामना रंगलाय. 8 चेंडू 21 धावा. मोठा फटका येतोय. मात्र लॉंगातला क्षेत्ररक्षक आहे अभय. पॉइंट्स वाढणार नाहीयेत, पॉइंट्स वाढणार नाहीयेत. आशिष गोयर यांचे पॉइंट्स वाढणं महत्वाचं आहे. आशिष गोयर यांचं पॉइंट्स वाढणं महत्वाचं आहे. इज अ रेसिंग फॉर द बायसिकल. मात्र सायकल साठी रेस लागलाय. नक्कीच सायकल साठी रेस लागले. पॉइंट्स गेल्यात. हे पॉइंट्स गेल्यात. फार महत्वाचे पॉइंट्स होते. सत्वादेवी संघाचे शिलेदार म्हणत असतील की आशिष गोयर यांना बायसिकल म्हणावे. ओमकार संघाचे शिलेदार म्हणत असतील की केतन बोर यांना बायसिकल मिळावे. मात्र बायसिकलवर स्वार होईल कोण? आशिष गोयर यांचे हे 10 पॉइंट्स मात्र नक्कीच गेल्यात. नक्कीच सर्व जेलवर मी बोलेल. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, हे क्या हुआ? इथे मात्र एक धावा. दुसरी धाव मिळेल का? यस नो यस नो. इथे काय घडतं? विकेट. बॅक टू द डगआउट. घडी बात. आता समीकरण काय सांगते? 6 चेंडू आणि किती धावा? तर नक्कीच आमचे गुणलेखक डिजिटल स्कोरर सामना दर्शवतील 6 चेंडू आणि 18 धावा. कार्लोस बार्थवेट. कार्लोस बार्थवेट बनावं लागेल.
ज्या प्रकारे कार्लोस बार्थवेटने अंतिम सामन्यात 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता असताना 4 षटकार खेचले होते आणि वेस्ट इंडिजसाठी तो महत्त्वाचा क्षण आला होता. नक्कीच वेस्ट इंडिजचं क्रिकेट असं आहे, न्यूझीलंडचं क्रिकेट असं आहे की त्यांचे कुणी हेटर्स नाहीयेत, त्या संघाला कोणी हेट करत नाहीये, त्या संघाचा कोणी तिरस्कार करत नाहीये. वेस्ट इंडिज असेल, न्यूझीलंड संघ असेल, एक महत्त्वाचा नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा ठेवलेले दोन संघ. आता कार्लोस बार्थवेट बनेल कोण, 4 षटकार खेचेल कोण, 6 चेंडू आणि 18 धावा. वर मॅच सामना मात्र रंगलाय. केपीएलचे सामना, केपीएलची स्पर्धा आणि कमालीचा सामना, कमालीची स्पर्धा. 6 चेंडू 18 धावा. हॅलो आणि जबरदस्त ही रंगत मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 18 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 31 वर जाऊन पोहोचलेला 49 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं असताना 6 चेंडू 18 धावांची गरज. सर आपण मैदानात जर पाहिलं गेलं, जर 3 षटकार येत आहे तर चेतन तोरसकर जर हॅट्रिक षटकारांशी घेतले तर 2000 रुपयांचं पारितोषिक लागलं गेले. आणि जर अक्षय भोयर यांनी जर 3 षटकार मारले तर 4000 रुपये. नक्कीच अक्षय भोयर जर 3 षटकार मारतायत तर चेतन तोरसकर यांच्याकडून 4000 रुपये. 3 षटकांची हॅट्रिक घेतली तर चेतन तोरसकर यांच्याकडून 4000 रुपये. गणेश भोयर मानायला होतात. याच पॉझिटिव्ह. जाऊया मॅच मध्ये 6 चेंडू 18 धावांची गरज असताना फलंदाजी मार्गावर कोण आहे? अभय. तर बघूया अभय काय करतो इथे. मात्र अभयला अशी खेळी करावी लागेल. 6 चेंडू मागे इथे मात्र 18 धावा जमवाव्या लागेल. कठीण नाहीये. ज्या प्रकारे अभय यांची गोलंदाजी शैली आहे आणि ज्या प्रकारे अक्षय यांची बॅट फिरवण्याची क्षमता आहे, नक्कीच कठीण नाहीये असं मला का वाटतंय. मात्र सामना फिरेल ना फिरेल, अक्षय मात्र कामगिरी करेल का, कमाल कामगिरी करेल का, 1-2 षटकार मारून सामन्याचे चित्र पलटवेल का, सामन्यात मात्र रंगत फुकेल का, सामन्यात मात्र जान फुकेल का. नक्कीच मात्र सामन्याची मजा कुछ और ही आहे. हा केपीएलचा सामना, ही केपीएलची स्पर्धा आहे, खार्डी प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. आमची माती आमची माणसं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 18 धावांची गरज असताना इथे मात्र पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड पटकन चेंडू बर्राचकर. मी म्हटलं होतं ज्या प्रकारे अभय यांची गोलंदाजी शैली आहे आणि अक्षय यांची बॅट मारण्याची पद्धत आहे, कठीण नाहीयेत. आणि हा झेल होता, झोपाझेल कॉलिंग महत्वाचं होतं, कठीण नाहीयेत. नॉट डिफिकल्ट, अजिबात कठीण नाहीयेत. 12 धावा. अक्षय भोईर जर षटकार मारतात 4000 रुपयांचं पारितोषिक. आणि ज्या प्रकारे अभय यांची गोलंदाजी शैली आहे ना आणि ज्या प्रकारे अक्षय यांची बॅट मारण्याची पद्धत आहे, कठीण नाही. मी अगोदर म्हटलं होतं आएगा मॅच पलटेगा. आणि सर बघा जेव्हा शेवटचा चेंडू होता स्ट्राईक मात्र राहुल घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु स्ट्राईक दिली नाही आणि स्वतःजवळ अभयाने ठेवली आणि त्याचं उत्तर अभय का ठेवली नाही याचं उत्तर ते एकच फलंदाज बदलू शकतो. हा सामना फक्त आणि फक्त अक्षय भोईरच बदलू शकतो. यावेळेस मात्र नक्कीच ऑन साईडला भिरकावून दिले. एक धावसंख्या परिपूर्ण होईल का? नितेश भोईर यांचा फेकी करणार नाहीयेत. आता मात्र संधी कोणाला हवी होती? संधी अक्षय भोईर यांनी घ्यायला हवी होती. अक्षय भोईर यांनी स्ट्राईक घ्यायला पाहिजे होती का? नक्कीच घ्यायला पाहिजे होती. ज्या पद्धतीने तो बॅट फिरवतोय कठीण नाहीयेत. 12 धावा कठीण नाहीयेत. 4 चेंडू 11 धावा. याच मैदानावर 3 चेंडू 12 धावा झाल्यात. संतोष भोईर यांनी मारलेले ते षटकार आणि तदनंतर जमिनीवर त्या धुळीत घातलेलं लोटांगण आज सुद्धा आमच्या लक्षात आहे. 3 चेंडू 11 धावा. जयेंद्र घरत मात्र नक्कीच आठवत आहेत. तो सामना आठवत असेल, सगळ्यांना आठवत असेल. 3 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता होती आणि संतोष भोईर यांनी लागोपाठचे 2 चेंडू 2 षटकार मारले होते आणि तदनंतर या घरच्या मैदानात घातलेलं लोटांगण सगळ्यांना आजही आठवते. आज लोटांगण घालेल कोण? मात्र नाही, संधी नाही. अक्षय भोईर यांना संधी दिले नक्कीच लोटांगण घालण्याची. अक्षय भोईर करू शकतात. येस, वी कॅन डू इट. म्हटलं जाताना सर काल नाही जमलं म्हणून आज दिल सोडू नका. प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते. काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात. फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका, कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. आपण ते करत राहायचं असतं. ते प्रयत्न मात्र ते अभयला करावे लागतील आणि सामना मात्र विजयी मिळवून देईल का हे मात्र प्रश्नचिन्ह सर्वांच्या डोक्यात असेल. परत म्हणे ती वादळात पत्त्यांचं घर बनत नाही.
रडल्याने बिघडलेलं नशीब सुधरत नाही, एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदाच हरल्याने कोणी फकीर होत नाही. मात्र इथे सिकंदर कोण होईल, फकीर कोण होईल? येणारे 3 चेंडू आणि 10 धावा अक्षय करू शकतो. ज्या प्रकारे अभय यांच्या गोलंदाजी शैली आहे ना, त्या चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर मी म्हटलं होतं, पहिल्या या शेवटच्या षटकातील चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर मी म्हटलं होतं की अक्षय भोयर यांची बॅट मारण्याची पद्धत आणि अभय भोयर यांची बॉलिंग करण्याची पद्धत एकमेकांना समसमान आहे, एकमेकांना पोषक वातावरण आहे. मी तर म्हणेल पत्रिकेतले गुण जोडले सर. नक्कीच मात्र 36 नाही 49 जुळवावे लागतील, 36 नाही 49 जुळवावे लागतील. हा आकडा त्यांना जुळवावा लागेल. अक्षय भोयर यांच्या बॅट मधून मात्र गणागत पाहायला मिळेल. नंदकुमार चांगली कामगिरी आणि अक्षय भोयर गॉन सामना सुद्धा फिरतोय. नक्की स्ट्राईक चेंज करायला नको होती, स्ट्राईक चेंज करणं गरजेचं होतं, मात्र तेजस यांनी थांबणं गरजेचं होतं. हा सामना जर कोणी फिरवू शकला असता तर फक्त आणि फक्त अक्षय भोयरच फिरवू शकला असता. 36 नाही 49 गुण जुळवायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वत्र एकच चर्चा अमित पाटील बरोबर बोलतायत की अतुल यांना अगोदर उतरवायला पाहिजे होतं की बोईसरला कंपनीच्या त्यांच्या मॅचेस होत्या. 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता असताना त्यांनी षटकार खेचला होता आणि सत्वादेवी संघाच्या जिथे तो सराव करतो तिथे मोठे षटकार हाणतो. नक्कीच त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स होता, त्यांना अगोदर उतरवायला पाहिजे होतं का, हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अमित पाटील बरोबर बोलतात की अतुल यांना अगोदर संधी द्यायची गरज होती. आणि जर गणित पाहिलं तर आता धावसंख्या किती हव्यात, 2 चेंडू आणि 9 धावा. वी कॅन डू इट, होऊ शकतात 2 चेंडू 9 धावा. या चेंडू षटकार येईल का? अतुल भोयर मारू शकतात, करू शकतात. त्यांच्याकडे तो नक्कीच सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे ती नक्कीच प्रबळ दावेदार आहे, त्यांच्याकडे ती कला आहे, त्यांच्याकडे ती नक्कीच वेल पॉवर नक्कीच आहे. या जबरदस्त या प्रेक्षकांच्या भेटीला एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 9 धावा. प्रेक्षक वर्ग जर हा सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर मात्र इथे झाला पाहिजे या मॅच साठी. यावेळेस मैदानात घडतंय काय? नक्कीच अतुल भोयर यांना स्ट्राईक मिळते. किती धावा आल्यात? 3 2 धावा. आता 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस. आता मात्र नक्कीच एकंदरीत 3 धावा जर आल्या असत्या तर मात्र सामना फिरला असता. 1 चेंडू 6 धावा करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, अतुल यांच्यामध्ये आहे. ज्या प्रकारे अभय गोलंदाजी करतोय, प्रॉमिसिंग गोलंदाजी करत नाहीये. 7 धावा होतील का याच मैदानावर? भावीन, याच मैदानावर 1 चेंडू 8 धावा झाल्यात. तो इतिहास परत घडेल का? 1 चेंडू आणि 7 धावा. आणि तो इतिहास जर घडायचा असेल तर गोलंदाजीकडून चूक व्हायला हवी. जर ती चूक झाली तर तो इतिहास घडू शकतो सर. तर बघूया गोलंदाज काय करेल. गोलंदाजावर मी म्हणेल आता सुद्धा प्रेशर आहे गोलंदाजावर, कारण एक चूक महाग पडू शकते. बघूया 1 चेंडू 7 धावा. ती चूक नाही तर गुन्हा ठरेल. 1 चेंडू 7 धावा. ती चूक नाही, नक्कीच गुन्हा असेल आणि अजामीनपात्र गुन्हा असेल. अभय बघूयात, नक्कीच सुरेख कामगिरी असं म्हणावं लागेल. 1 चेंडू 7 धावा नाही होणार आणि अंतिम फेरीत प्रवेश करतो रियांश 11 संघ. मात्र मी कौतुक करेन समोरच्या संघाचं, नक्कीच गणा 11 संघाचं की सुरेख कामगिरी त्यांनी केली आणि गणा 11 संघाला मात्र यंदा सुद्धा गणेश काशीनाथ भोयर यांना यंदा सुद्धा सन्मान चिन्ह. आणि सर मी पुन्हा एकदा गणा 11 संघासाठी एक शायरी बोलेल की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की तेथून जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे. जरी गणा 11 संघ हारलाय परंतु अंतिम टप्प्यापर्यंत सामना आला होता, सर्वपणे रंगतदार सामना आला होता. म्हणून मी कौतुक नक्कीच करेल गणा 11 संघाचं. आणि नक्कीच असे रोमांचक सामने झाल्यानंतर मात्र आमच्या समालोचनाला सुद्धा नक्कीच एक वेगळी मजा येते. नक्कीच चांगलं समालोचन जुळून आलं. भावीन यांच्याशी चांगलं मात्र एकंदरीत खेळ झाला. एकंदरीत चांगले समालोचन, चांगली संगती त्यांच्याशी जुळली.